नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. माय सेल्फ प्रोफेसर एस सुतार. ह्याच्यापूर्वी तुम्ही इलॅस्टिसिटी हा चॅप्टर व्यवस्थित शिकला असाल किंवा थोडं तरी तुम्हाला त्याच्यातलं नॉलेज असेल असं कन्सिडर करून आपण एका नवीन चॅप्टरकडे वळतो आहे ज्याचं नाव आहे ऑसिलेशन्स. धिस चॅप्टर बिलॉंग्स टू ऑसिलेशन अँड वेव्ज पार्ट ऑफ फिजिक्स. ऑसिलेशन समजून घेण्याअगोदर आपण मोशन म्हणजे काय हे पाहूया. आता मोशन म्हणजे काय असते नेमकं, तर एखादी बॉडी त्याची पोझिशन विथ रिस्पेक्ट टू सराउंडिंग आणि विथ रिस्पेक्ट टू टाईम चेंज करत असेल कंटिन्युअसली. लक्षात येते ना तुमच्या. सपोज एखादी बॉडी काय करत असेल, त्याची पोझिशन काय करत असेल, चेंज करत असेल विथ रिस्पेक्ट टू सराउंडिंग अँड विथ रिस्पेक्ट टू टाईम ऑल्सो, तर आपण काय म्हणतोय तर ती बॉडी मोशनमध्ये आहे. आता जनरली आपण बऱ्याच ठिकाणी बघतो, बऱ्याचशाच बॉडीज ह्या मोशनमध्ये आपण बघत असतो. त्याचं एक सिम्पल एक्झाम्पल बघायचं झालं तर मून जो आपल्याला दररोज दिसतोय किंवा सूर्य असेल, तो सुद्धा काय एका मोशनमध्ये, तो सुद्धा काय करत असतोय विथ रिस्पेक्ट टू टाईम विथ रिस्पेक्ट टू सराउंडिंग काय करत असतो, त्याची पोझिशन काय करत असतोय, चेंज करत असतोय. आता ती मोशन कोणते हे आपल्याला बघायचं नाही, फक्त काय बघायचं आपल्याला मोशन म्हणजे काय. आता मोशनचे भरपूर टाईप आहेत, पण ह्या चॅप्टरमध्ये आपल्याला महत्त्वाचं आहे तो म्हणजे पेरियोडिक मोशन. मग त्यासाठी आपल्याला माहीत पाहिजे पेरियोडिक मोशन म्हणजे काय, नॉन पेरियोडिक मोशन म्हणजे काय. आता ह्याचं पेरियोडिक मोशनचं अतिशय चांगलं एक्सप्लेनेशन आपल्याला चॅप्टरमध्ये बघायला मिळेल, पण त्याचपूर्वी आपल्याला नॉन पेरियोडिक मोशन म्हणजे काय ह्याचीसुद्धा आयडिया असावी, ह्यासाठी मी तुम्हाला सांगतो आहे. तर त्याचं एक्झाम्पल आहे प्रोजेक्टाईल मोशन. म्हणजे कशाचं, नॉन पेरियोडिक मोशनचं एक्झाम्पल काय आहे तर प्रोजेक्टाईल मोशन. मग प्रोजेक्टाईल मोशन म्हणजे काय, ह्याचं सिम्पल एक्झाम्पल बघायचं झालं तर आपण एक कन्सिडर केलं. सपोज वी कन्सिडर अ बॉल ऑन अ ग्राउंड. एक फुटबॉल आहे, तो ग्राउंडवरती ॲट रेस्टला आहे आणि एका प्लेयरनं काय केलं, त्याला किक केलं किंवा आपण काय म्हणतो त्याला पास केलं म्हणू आपण. तर काय होत असते, ज्यावेळी तो प्लेयर त्या फुटबॉलला किक करतो त्यावेळी तो काय करत असतो, त्याच्यावर फोर्स एक्झर्ट करत असतो. म्हणजे काय झालं, महत्त्वाची गोष्ट तर आपल्याला काय शिकायची आहे, मोशन परफॉर्म करण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं तर फोर्स एक्झर्ट करावा लागतो त्याच्यावर. न्यूटनचा फर्स्ट लॉ आपल्याला माहीतच आहे. एखादी बॉडी काय असेल, रेस्टला असेल किंवा युनिफॉर्म मोशनमध्ये असेल तर तिला ॲक्सेलरेट करण्यासाठी आपल्याला फोर्स एक्झर्ट करावा लागतो. तसं त्या फुटबॉलला किक केल्यानंतर म्हणजे फोर्स एक्झर्ट केल्यानंतर तो काय होईल, मोशन परफॉर्म करेल आणि काय करेल, त्याची पोझिशन चेंज करेल. परंतु ती मोशन परफॉर्म करत असताना तो एका पोझिशनवरून किक केल्यानंतर एका पोझिशनवरून डिरेक्टली दुसऱ्या पोझिशनला जातो आहे. तो पुन्हा रिपीटली मागे येत नाही. आता हे कधी लक्षात येईल तुमच्या, तर पेरियोडिक मोशन म्हणजे काय हे समजल्यानंतर तुमच्या लक्षात येईल लगेच. आता नॉन पेरियोडिक मोशन म्हणजे काय, तर ती जी ॲक्शन झाली किंवा चेंज इन पोझिशन झाले ते काय होते, तो सेट ऑफ मुवमेंट रिपीट होत नाही आहे या ठिकाणी. आता पेरियोडिक मोशन बघायची झाली तर त्याच्यामध्ये सिम्पल एक्झाम्पल आहे, पेंडुलम असेल किंवा घरामध्ये आपल्या शिलाई मशीन असते, त्याची जी सुई असते निडल, त्याची जी मोशन असते अप डाऊन हे कसे असते, पेरियोडिक असते. किंवा आपण जर सनचं एक्झाम्पल घेतलं, म्हणजे सन अर्थ काय करते, सनभोवती रिव्हॉल्व होते आणि ती रिव्हॉल्व होत असताना ती जी मोशन आहे त्याची सर्क्युलर किंवा आपण काय म्हणतो त्याचा जो पाथ आहे किंवा ती बॉडी म्हणजे अर्थ रिव्हॉल्व होते, ती काय करते, ती जे ॲक्शन आहे पुन्हा रिपीट करते एका सर्टन इंटरवल ऑफ टाईमसाठी किंवा एका डिफायनाईट इंटरवल ऑफ टाईमसाठी. काय होते, ती जी मोशन आहे ती पुन्हा रिपीट होते. म्हणजे ही काय झाली पेरियोडिक मोशन. आता चॅप्टरमध्ये डीपली आपल्याला एक्झाम्पल्स देऊन सांगितलेलं आहे त्यांनी, ते आपण पुढे बघणारच आहोत. पण थोडक्यात समजावण्यासाठी सांगितलं मी तुम्हाला पेरियोडिक मोशन म्हणजे काय आहे. त्यानंतर पुढं आपल्याला समजून घ्यायचं आहे लिनियर मोशन आणि अँग्युलर मोशन, हे सुद्धा समजणं आपल्याला गरजेचं आहे. आता बॉडी जर एका स्ट्रेट लाईन पाथवरती एखाद्या स्ट्रेट लाईन पाथवरती मूव्ह होत असेल तर त्याला आपण काय म्हणणार आहे, लिनियर मोशन म्हणणार आहे. म्हणजे समजा एखादी बॉडी आणि आपण काय केलं, त्याच्यावर फोर्स एक्झर्ट केला आणि ती बॉडी काय व्हायला लागली, मूव्ह व्हायला लागली किंवा त्याची पोझिशन चेंज करायला लागली. कशावरती, एका स्ट्रेट लाईन पाथवरती, तर त्याला काय म्हणणार आहे आपण, म्हणजे त्या बॉडीची मोशन काय झाली, लिनियर झाली, एका स्ट्रेट लाईन दिशेनं ती मूव्ह होणार आहे.
तर ती लिनियर मोशन. आणि अँग्युलर मोशनमध्ये काय होत असतं, तर एखाद्या बॉडीवरती आपण टॉर्क ॲक्ट केला. आता टॉर्क म्हणजे काय, तर टॉर्जनल फोर्स, ट्विस्टेड फोर्स थोडक्यात. तर ती बॉडी काय होईल, एका पर्टिक्युलर किंवा फिक्स्ड ॲक्सिस भोवती काय होणार आहे, रोटेट होणार आहे. येते लक्षात. ही झाली लिनियर मोशनची आणि अँग्युलर मोशनच्या डेफिनेशन्स. आता इंट्रोडक्शनमध्ये तुम्हाला भरपूर ऑसिलेशनबद्दल सांगितलेलं आहे, ते आपण बघूच. मग जर आपण ब्लॅकबोर्डवरती शिकवत असतो तर व्यवस्थित आपल्याला एक्सप्लेन करता आलं असतं की ॲक्च्युली ऑसिलेशन्स म्हणजे काय. आता त्याचे बरेचसेच एक्झाम्पल आपण डेली लाईफमध्ये बघतो आहे. आता ह्याच्यामध्ये काय काय एक्झाम्पल्स दिलेत बघा. रॉकिंग ऑफ क्रॅडल, झोपा तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, त्याची मुवमेंट कशी होते ते तुम्ही बघितले. स्विंगिंग ऑफ अ स्विंग, झोका. समजा आपण एका झाडाला काय केलं, एक झोका बांधला. ज्यावेळी तो रेस्टला असतो आहे ती त्याची काय झाली, मीन पोझिशन. आपण काय केलं, एका बाजूला खेचला त्याला आणि सोडून दिला, तर तो काय करतो, त्या मीन पोझिशनभोवती टू अँड फ्रो म्हणजे पुढे किंवा मागे अशा मोशनमध्ये काय होत राहतो, मूव्ह होत राहतो किंवा त्या पर्टिक्युलर मोशन्समध्ये तो ऑसिलेट होत राहतो. मग हे म्हणजे ऑसिलेशन्सच आहेत. तसंच पुढचं एक्झाम्पल बघा काय दिलं आहे, मोशन. पुढचं एक्झाम्पल काय दिलं आपल्याला, मोशन ऑफ द पेंडुलम ऑफ ए क्लॉक. आता हे तर मोस्ट कॉमन एक्झाम्पल आहे पेंडुलम. हे सुद्धा काय आहेत, ऑसिलेशन्सच आहेत. म्हणजे ज्यावेळी पेंडुलम आपण काय असतो, ॲट रेस्टला असतो किंवा इक्विलिब्रियम पोझिशनला असतो, त्याला आपण काय केलं, सपोज डिस्प्लेस केला आणि ए या पॉईंटवर आणला. लक्षात येते सगळ्यांच्या. पेंडुलम पहिला काय रेस्टला आहे झिरोला, आणि त्याला आपण काय केलं आहे, डिस्प्लेस करून ए या पोझिशनला आणला आहे आणि तिथून काय केलं आपण, त्याला रिलीज केला. तर काय होईल, तो इक्विलिब्रियम पोझिशनला येईल. म्हणजे जर समजा पेंडुलमला राईटला पुल केलं असेल तर तो पहिल्यांदा काय येणार आहे, इक्विलिब्रियम पोझिशनला येणार आहे. तसंच तो पुढेही जाणार आहे, म्हणजे लेफ्टलासुद्धा जाणार आहे. म्हणजे जेवढं डिस्टन्स तुम्ही त्याला राईटला पुल कराल तेवढंच तो काय करेल, लेफ्टलासुद्धा जाईल. आणि लेफ्ट टू राईट असा टू अँड फ्रो मोशनमध्ये तो काय होईल, मूव्ह होत राहील. आणि दिस इज ऑल्सो कॉल्ड एज अन ऑसिलेटरी मोशन. नेक्स्ट एक्झाम्पल बघा काय दिले, मोशन झालेलं आहे द व्हायब्रेशन ऑफ ए गिटार ऑर व्हायलिन. म्हणजे गिटारमध्ये काय केलं जातं, ज्या त्या स्ट्रिंग असतात त्या एकदम ताणून बसवलेल्या असतात. म्हणजे ज्यावेळी तुम्ही काय करता, त्याला फ्लग करता, त्यावेळी त्या काय होतात, व्हायब्रेट होतात. मग त्याची मुवमेंटसुद्धा बघा अप डाऊन होत असते, त्या कशाची, स्ट्रिंगची. तसेच अप अँड डाऊन मोशन ऑफ द निडल ऑफ द सेविंग मशीन. मग अशा मी सांगितलं, शिलाई मशीनची जी मोशन आहे अप डाऊन, तीसुद्धा काय ऑसिलेटरी आहे. असे बरेचसेच एक्झाम्पल आपण डेली लाईफमध्ये बघितलेले आहेत ऑसिलेशनचे. आता बघा, हे जे एक्झाम्पल्स बघितले ह्याच्यातल्या काही केसेसमध्ये किंवा बऱ्याचशाच केसेसमध्ये आपण काय म्हणू, ती जी मोशन आहे एका सर्टन इंटरव्हल ऑफ टाईमनंतर काय होते, रिपीट होते. लक्षात येते सगळ्यांच्या. सर्टन इंटरव्हलमध्ये काय होते, ते ह्या मोशन काय होतात, रिपीट होत आहेत. म्हणजे समजा निडल पहिल्यांदा अप गेली, नंतर डाऊन आली, पुन्हा अप गेली, हा काय झाला, त्याचा एक सेट झाला. आणि ह्या सेटसाठी सपोज त्याला 5 सेकंड्स लागत असतील, म्हणजे 5 सेकंदात काय होतं, एक सेट परफॉर्म होतो आहे. निडल पहिल्यांदा वरती होती, खाली आली, पुन्हा वरती गेली, म्हणजे एक सेट, म्हणजे एक सेट त्याचा कंप्लीट पूर्ण झाला. आणि अशा एक सेटनंतर म्हणजे काय, ह्या पर्टिक्युलर सर्टन इंटरव्हल ऑफ टाईम, म्हणजे आपण 5 सेकंद हे कन्सिडर केलेलं टाईम, तर प्रत्येक 5 सेकंदसाठी काय होती, ही जी मोशन आहे ही पुन्हा पुन्हा रिपीट होते. म्हणजे पुन्हा पुन्हा ती स्विंगची निडल काय होणार आहे, अप डाऊन स्विंग मशीनची अप डाऊन रिपीट होणार आहे. आणि हे म्हणजेच काय आहे, तर पिरियडिक मोशन आहे. आता आपण मग म्हणू शकतो ऑसिलेटरी मोशन ही काय आहे, पिरियडिक मोशन आहे. कारण वरती जे आपण सगळे एक्झाम्पल बघितले त्याच्यामध्ये तर आपल्याला तेच दिसतंय की एक सेट कंप्लीट करण्यासाठी जो टाईम लागतो किंवा एका पर्टिक्युलर सर्टन इंटरव्हल ऑफ टाईम नंतर मोशन पुन्हा रिपीट होताना दिसते आपल्याला. आता ह्या चॅप्टरमध्ये आपण काय करणार आहे, अशा ऑसिलेटरी मोशनची, म्हणजे समजा एखादा आपण पार्टिकल कन्सिडर केला, एखादी बॉडी कन्सिडर केली, ती काय करत असेल, ऑसिलेटरी मोशन परफॉर्म करत असेल, तर त्या बॉडीची डिस्प्लेसमेंट काय असेल, त्या बॉडीची व्हेलॉसिटी काय असेल, त्या बॉडीचं ॲक्सेलरेशन काय असेल, हे आपण काय करणार आहे,
डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी आणि ॲक्सेलरेशन आपण त्या बॉडीसाठी काढणार आहोत. आता ती जी मोशन म्हणजे ह्या ऑसिलेटरी मोशनसाठी जे आपण व्हेलॉसिटी, डिस्प्लेसमेंट, ॲक्सेलरेशन काढणार आहे ते आपल्याला मिळणार आहे साईन आणि कोसाईन फंक्शन्समध्ये. आता साईन आणि कोसाईन फंक्शन्सना काय म्हटलं जातं, तर हार्मोनिक फंक्शन्स म्हटलं जातं. त्यामुळं ही जी मोशन आहे ह्यालाच आपण काय म्हणणार आहे, हार्मोनिक मोशन म्हणणार आहे. का हार्मोनिक मोशन म्हणणार आहे लक्षात आले सगळ्यांच्या? कारण ऑसिलेटरी मोशनचे जे इक्वेशन्स मिळणार आहेत आपल्याला कशासाठीचे, डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी आणि ॲक्सेलरेशनसाठीचे, ते असणार आहेत साईन आणि कोसाईन फंक्शन्समध्ये. आणि ते फंक्शन्स जे आहेत साईन कोसाईन हे काय आहेत, हार्मोनिक फंक्शन्स आहेत. त्यामुळे त्या मोशनला आपण काय म्हणणार आहे, हार्मोनिक मोशन म्हणणार आहे. आता ह्या चॅप्टरमध्ये आपल्याला काय काय बघायचं आहे, तर सिम्पल हार्मोनिक मोशन म्हणजे काय, त्यानंतर काय त्याचं ग्राफिकल रिप्रेझेंटेशन कशाचं, SHMचं इन द फॉर्म ऑफ वेव्ज. त्यानंतर एनर्जी चेंजेस कसे असतील SHMमध्ये, डॅम्पिंग ऑफ ऑसिलेशन अँड रेझोनन्स, असा चॅप्टर आहे. तसा बघायला गेलं तर मागच्या सिलेबसचा तर हा खूप महत्त्वाचा चॅप्टर आहे, जास्त वेटेज असलेला चॅप्टर आहे. ह्याच्यामधले बरेचसेच क्वेश्चन पडतात. आता त्यासाठी अगोदर हा जो पॉईंट दिला एक्सप्लेनेशन ऑफ पिरियडिक मोशन, हा पॉईंट इंट्रोडक्शनमध्येच असायचा. आता तो सेपरेट केला. बघू तर ह्याच्यामध्ये काय म्हटले. आता ह्याच्यामध्ये एक डेफिनेशन दिली आहे बघा, कशाची, पिरियडिक मोशनची. एनी मोशन विच रिपीट्स इटसेल्फ आफ्टर अ डिफायनाइट इंटरव्हल ऑफ टाईम इज कॉल्ड एज पिरियडिक मोशन. बघा वरती जे मी एक्सप्लेन केलं तेच ह्याच्यामध्ये म्हटलेलं आहे. एनी मोशन विच रिपीट्स इटसेल्फ आफ्टर अ डिफाईन इंटरव्हल ऑफ टाईम इज कॉल्ड एज पिरियडिक मोशन. म्हणजे काय होणार आहे, सेम जी मोशन एका डिफायनाइट इंटरव्हल ऑफ टाईमनंतर पुन्हा पुन्हा रिपीट होईल ती म्हणजे पिरियडिक मोशन. आता ए बॉडी परफॉर्मिंग पिरियडिक मोशन गोज ऑन रिपीटिंग द सेम सेट ऑफ मुवमेंट. द टाईम टेकन फॉर वन सेट ऑफ मुवमेंट इज कॉल्ड एज अ पिरियडिक ऑर पिरियडिक टाईम. आता बघा आपण मगाशी सांगितलं आणि एक्झाम्पलसुद्धा बघितले, टू अँड फ्रो किंवा अप अँड डाऊन अशी पुन्हा पुन्हा रिपीट होणारी मोशन त्याला आपण ऑसिलेटरी मोशन म्हणतो आहे. आणि तो सेट म्हणजे अपवरून डाऊन जाऊन पुन्हा अपवर येण्याचा एक सेट, किंवा टू म्हणजे पुढे जाऊन परत मागे येऊन परत पुढे जाण्याचा एक सेट, हा सेट काय होते पुन्हा पुन्हा रिपीट होताना दिसतोय आपल्याला. मग असा एक सेट कंप्लीट करण्यासाठी किती टाईम लागतो, हे म्हणजे काय, पिरियडिक टाईम. बघा डेफिनेशन काय दिले, द टाईम टेकन फॉर वन सच अ सेट ऑफ मुवमेंट इज कॉल्ड एज अ पिरियड ऑर पिरियडिक टाईम. म्हणजे सपोज इथं आपण एक्झाम्पल घेतलं अर्थ सन, पुन्हा एकदा बघू आपण. म्हणजे एका पर्टिक्युलर पॉईंटला समजा ए या पॉईंटला अर्थ आहे, आपण काय केलं, ए या पॉईंटपासून अर्थची रिव्हॉल्युशन किंवा मोशन स्टडी करायला सुरुवात केली. तर आपल्याला काय जाणवते, एका पर्टिक्युलर किंवा एका डिफायनाइट टाईम इंटरव्हलनंतर पुन्हा पृथ्वी काय होणार आहे, सूर्याभोवती प्रदक्षिणा घालत घालत काय करणार आहे, ए या पॉईंटवरती येणार आहे. म्हणजे ए या पॉईंटपासून मोशन स्टार्ट झाली आणि पुन्हा एवरती आली म्हणजे काय झाला, एक सेट परफॉर्म झाला. मग अशासाठी एक सेट परफॉर्म होण्यासाठी किती टाईम लागला, हे म्हणजे काय असणार आहे, पिरियडिक टाईम. मग जर सन आणि अर्थची सिस्टीम बघितली आपण, तर अर्थला एक रिव्हॉल्युशन पूर्ण करण्यासाठी किती वेळ लागतो आहे, तर 365 डेज. हा काय झाला त्याचा पिरियडिक टाईम झाला. इथे लक्षात सगळ्यांच्या. आता पुढं बघा काय दिले, पिरियडिक मोशनचे तुम्हाला एक्झाम्पल्स दिलेत. तेच एक्झाम्पल तिथे कोणते एक्झाम्पल दिले बघा, द मून अराउंड द अर्थ अँड द मोशन ऑफ द अदर, म्हणजे एव्हरी प्लॅनेट अराउंड द सन, सेम आहे. नेक्स्ट काय दिले एक्झाम्पल, द मोशन ऑफ इलेक्ट्रॉन अराउंड द न्यूक्लियस, इथं सुद्धा सेम राहणार आहे. चला चॅप्टर 1मध्ये तुम्हाला युनिफॉर्म सर्क्युलर मोशन हा चॅप्टर शिकायला मिळणार आहे. मग युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये काय, तर युनिफॉर्म व्हेलॉसिटीने एखादी बॉडी सर्क्युलर पाथमध्ये मूव्ह होत असेल किंवा मोशनमध्ये असेल तर त्याला आपण युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणतो आहे. मग ते जे एक्झाम्पल आहेत सर्क्युलर मोशनचे, त्याच्यामध्ये काय होत असतं, बॉडी रिव्हॉल्व होऊन पुन्हा त्याच्या मूळ जागी येत असते. म्हणजे एक सेट ऑफ मुवमेंट हे काय होत आहे, रिपीटली घडत असते. म्हणजे ती काय झाली, पिरियडिक मोशन. म्हणजे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन हे काय आहे, पिरियडिक मोशनच आहे. आता हे झालं सर्क्युलर मोशनच्या बाबतीत. नेक्स्ट बघा काय दिलं आहे, ऑसिलेटरी आणि व्हायब्रेटरी मोशन. म्हणजे सर्क्युलर मोशनमध्ये काय व्हायला लागले, बॉडी सर्क्युलर पाथमध्ये मूव्ह व्हायला लागली. पण जर बॉडी एका पाथमध्ये म्हणजे एका सेम पाथमध्ये टू अँड फ्रो, एका पर्टिक्युलर स्ट्रेट लाईन पाथ घेतला आपण आणि त्याच्यावर बॉडी काय लागली पुढे मागे ट्रू अँड फ्रो मोशनमध्ये मूव्ह होत असेल तर त्याला तुम्ही व्हायब्रेशनल मोशन किंवा ऑसिलेटरी मोशन म्हणताय. मग आता ह्याच्यामध्ये बघा काय असणार आहे, एव्हरी ऑसिलेटरी मोशन इज पिरियडिक.
म्हणजे प्रत्येक ऑसिलेटरी मोशन मग ती कशी असू दे, ती सर्क्युलर असू दे किंवा टू अँड फ्रो असू दे, ती काय असणार आहे, पिरियडिक मोशन असणार आहे. कारण पिरियडिक मोशनची डेफिनेशन आपण काय म्हटली तर सेट ऑफ ॲक्शन पुन्हा रिपीट होणार. म्हणजे एव्हरी ऑसिलेटरी मोशन ही काय आहे, पिरियडिक आहे. बट एव्हरी पिरियडिक मोशन इज नॉट ऑसिलेटरी. म्हणजे सर्क्युलर मोशन ही काय आहे, पिरियडिक आहे. बट ऑसिलेटरी आहे का, नाही. तर ऑसिलेटरी कधी म्हणतोय आपण, अप डाऊन मोशन किंवा टू फ्रो मोशन. येते लक्षात. नेक्स्ट बघा काय दिले आपल्याला, द सिम्पलेस्ट फॉर्म ऑफ ऑसिलेटरी पिरियडिक मोशन इज द सिम्पल हार्मोनिक मोशन in which every particle of the oscillator body moves to and fro about its mean position along a certain fixed path. म्हणजे समजा एक फिक्स्ड पाथ आहे, त्याच्यावरती एक बॉडी आहे, मग त्या बॉडीमध्ये पार्टिकलसुद्धा असतील. मग त्या समजा ती बॉडी त्या एका फिक्स्ड पाथवरती, एका सर्टन फिक्स्ड पाथवरती काय करत असेल, त्याच्या मीन पोझिशनभोवती. समजा ती बॉडी रेस्टला आहे, म्हणजे सपोज आपण ते एक्स इज इक्वल टू 0 डिस्प्लेसमेंट 0 आहे त्या ठिकाणी, त्याला आपण काय म्हणलं, मीन पोझिशन म्हणलं. आणि त्या मीन पोझिशनच्या भोवती बॉडी काय करत असेल, टू अँड फ्रो मोशनमध्ये मूव्ह होत असेल, तर आपण काय म्हणणार आहे, त्याला ऑसिलेटरी मोशन म्हणणार आहे किंवा हार्मोनिक मोशन म्हणणार आहे. कारण हार्मोनिक काय म्हणायचं ते आपण मागं बघितलं आहे. म्हणजे त्याला आपण सिम्पल हार्मोनिक मोशन म्हणू, SHM इन शॉर्टमध्ये त्याला आपण SHM म्हणतो. म्हणजे बॉडी काय आहे, ॲट रेस्टला आहे आणि ती त्याच्या मीन पोझिशन भोवती काय व्हायला लागली, एका फिक्स्ड पाथवरती काय व्हायला लागली, टू अँड फ्रो मोशन परफॉर्म करायला लागली. येते लक्षात. आणि तोच जर आता आपण काय म्हटलं, एका सर्टन फिक्स्ड पाथवरती म्हटलं आहे, बरोबर. आणि जर तो पाथ स्ट्रेट लाईन असेल, जर तो पाथ काय असेल, स्ट्रेट लाईन असेल, तर ती मोशन काय असणार आहे, लिनियर सिम्पल हार्मोनिक मोशन. त्याची डिटेल्ड डेफिनेशन आपल्याला पुढं बघायच्या, पुढचा तोच पॉईंट आहे, लिनियर सिम्पल हार्मोनिक मोशन. पण थोडक्यात काय लक्षात घ्यायचं आपल्याला, जर पाथ स्ट्रेट लाईन असेल तर मोशन काय असेल, लिनियर सिम्पल हार्मोनिक मोशन. आणि जर पाथ काय असेल, सर्कलचा आर्क असेल, आर्क ऑफ द सर्कल, तर ती मोशन काय असणार आहे, अँग्युलर सिम्पल हार्मोनिक मोशन. येते लक्षात, अँग्युलर सिम्पल हार्मोनिक मोशन. आता द स्मॉलेस्ट इंटरवल ऑफ टाईम आफ्टर विच द टू अँड फ्रो मोशन इज रिपीटेड इज कॉल्ड एज अ पिरियड. आता पिरियडची डेफिनेशनवरती आपण बघितले, ती कशासाठी, आपण जनरल पिरियडिक मोशनसाठी. पण इन केस ऑफ ऑसिलेटरी काय असणार आहे, स्मॉलेस्ट इंटरवल म्हणजे कमीत कमी टाईम, ती टू अँड फ्रो ॲक्शन परफॉर्म व्हायला लागणारा वेळ, म्हणजे एक टू अँड फ्रो हा सेट कंप्लीट करण्यासाठी लागणारा टाईम. म्हणजे बघा डेफिनेशनमध्ये काय दिलं, द स्मॉलेस्ट इंटरवल ऑफ टाईम आफ्टर विच द टू अँड फ्रो मोशन इज रिपीटेड. टू अँड फ्रो मोशन रिपीट होण्यासाठी लागणारा टाईम पिरियड असणार आहे. त्याला आपण डिनोट करणार आहे कॅपिटल टीनं. आणि नंबर ऑफ ऑसिलेशन्स कंप्लीटेड पर युनिट टाईम इज कॉल्ड एज द फ्रिक्वेन्सी ऑफ द पिरियडिक मोशन. म्हणजे समजा टू अँड फ्रो हे ऑसिलेशन एका पर्टिक्युलर युनिट टाईममध्ये किती होत आहेत. म्हणजे समजा सेट ऑफ ऑसिलेशन, समजा एका युनिट टाईम आपण जर 1 मिनिट कन्सिडर केलं, तर 1 मिनिटमध्ये किती सेट ऑफ ऑसिलेशन्स कंप्लीट झाले, हे म्हणजे काय असणार आहे, फ्रिक्वेन्सी. सपोज 50 होत असतील तर फ्रिक्वेन्सी काय झाली, 50. एका युनिट टाईम म्हणजे 1 मिनिट इज द युनिट टाईम कन्सिडर केलं आपण, तर त्याच्यामध्ये किती, समजा 50 ऑसिलेशन्स कंप्लीट होत असतील तर त्याची फ्रिक्वेन्सी काय झाली, 50. आता आजच्या लेक्चरमध्ये आपण फक्त एवढाच पार्ट बघणार आहे, इंट्रोडक्शन आणि पिरियडिक मोशन. आता होपफुली तुम्हाला लक्षात आलं असेल ऑसिलेशन्स म्हणजे काय आणि पिरियडिक मोशन म्हणजे काय आणि सिम्पल हार्मोनिक मोशन म्हणजे काय. कारण महत्त्वाचा पॉईंट तर हा चॅप्टरमध्ये, पूर्ण चॅप्टर हा सिम्पल हार्मोनिक मोशनवरतीच आहे. ह्याच्यानंतरचा पुढचा पॉईंट आहे लिनियर सिम्पल हार्मोनिक मोशन. त्याच्यासाठी आपल्याला सेपरेट लेक्चर बनवावं लागेल. आणि ॲक्च्युली ब्लॅकबोर्डवरती शिकवताना तुम्हाला इंट्रोडक्शनचा बराचसा पार्ट नीट समजवता आला असता, पण ह्या ऑनलाईन लेक्चरमधूनही तुम्हाला लक्षात आला असेल असं कन्सिडर करतो. धन्यवाद.